नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नितीन सर ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण याआधी आपण काल प्रिव्हियस व्हिडिओमध्ये काय जे स्टडी केलंय ते बघू. आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये न्यूटनचा जो ग्रॅव्हिटेशनचा लॉ आहे त्याची डिस्कवरी कशी झाली ती पाहिली. त्यानंतर आपण ॲपलची स्टोरी त्यामधून समजून घेतली. बरोबर, न्यूटनची ग्रॅव्हिटेशनचा शोध लागला त्यामागची जी ॲपलची स्टोरी ती आपण व्यवस्थित समजून घेतली. त्यानंतर आपण फोर्स आणि मोशन हा कन्सेप्ट समजून घेतला आणि सर आयझॅक न्यूटन यांची जी लाईफ आहे त्याबद्दल थोडीशी आपण आयडिया घेतली इंट्रोडक्शन टू सायंटिस्टमध्ये. ठीक आहे, तर मग आज आपण सुरुवात करणार आहोत सर्क्युलर मोशन अँड सेंट्रीपेटल फोर्स या टॉपिकला. आजचा आपला टॉपिक असेल सर्क्युलर मोशन अँड सेंट्रीपेटल फोर्स. त्यामध्ये बघा, सगळ्यात पहिले तुम्हाला काय सांगितलंय, ट्राय दिस, एक ऍक्टिव्हिटी सांगितली. ऍक्टिव्हिटी काय सांगितली बघा, टाय अ स्टोन टू वन एंड ऑफ द स्ट्रिंग अँड टेक अदर एंड इन युअर हँड अँड रोटेट द स्ट्रिंग सो दॅट स्टोन मूव्स अलॉंग अ सर्कल ॲज शोन इन फिगर. तुम्हाला फक्त काय करायला लावलं की एक दोरा आहे त्याच्या टोकाला दगड बांधायचा आहे. बरोबर, टाय स्टोन टू दी वन एंड ऑफ द स्ट्रिंग, त्याच्या एका एंडला एका टोकाला दगड बांधायचा आहे. टेक द अदर इन युअर हँड, दुसरं जे आहे त्या तुमच्या हातामध्ये घ्यायचंय. सो दॅट स्टोन मूव्स अलॉंग अ सर्कल, म्हणजे स्टोन कसा मूव्ह होईल, सर्कलमध्ये मूव्ह होईल असं आपल्याला करायचं आहे ॲज शोन इन फिगर. ही जी आकृती आहे या आकृतीमध्ये तुम्हाला या गोष्टी दाखवलेल्या आहेत. बरोबर, या आकृतीमध्ये दाखवलेलं आहे बघा, एक पर्सन उभा आहे आणि त्या पर्सनने काय केलेलं आहे, एक दोरी बांधलेली ग्रीन कलरची. बघा इथे एक दोरी बांधलेली आणि त्या दोरीला काय केलेलं आहे, स्टोन अटॅच केलेला आहे आणि तो स्टोन कसा फिरवतोय, सर्कलमध्ये. यावरून तुम्हाला एक डिव्हाइस पण आठवेल जो जनरली आपण वापरतो शेतामध्ये, गोफन नावाचा. बरोबर, त्याच्यामध्ये पण असंच केलेलं असतं. नंतर काय म्हणतात बघा, ते नंतर म्हणतात, आर यू अप्लाइंग एनी फोर्स, तुम्ही कुठला फोर्स अप्लाय करता आहात का त्यावरती. बरोबर, ऑन द स्टोन, दगडावरती तुम्ही कुठला फोर्स अप्लाय करत आहात का ते विचारतात. आर यू अप्लाइंग एनी फोर्स ऑन द स्टोन. तर मित्रांनो, आपण या केसमध्ये दगडावरती कुठलाही फोर्स अप्लाय करत नाही, आपण फक्त काय करतोय, दोरी हातामध्ये पकडून ठेवतोय. बरोबर, पण तुम्ही जर ऍक्टिव्हिटी केली तर तुमच्या लक्षात येईल की ती दोरी हातामध्ये पकडण्यासाठी मला काहीतरी फोर्स लावावा लागतो. बरोबर, जेव्हा कधी मी रोटेट करेल तेव्हा ती दोरी हातामध्ये पकडण्यासाठी मला काहीतरी फोर्स लावा लागतो. इन विच डायरेक्शन दिस फोर्स इज ऍक्टिंग, तुम्ही जेव्हा फिरवाल तेव्हा लक्षात येईल की तो ऑब्जेक्ट तुम्हाला बाहेर ओढतोय. बरोबर, तो दगड आहे बाहेर जाण्याचा प्रयत्न करतोय, आपण त्याला मध्ये ओढतोय. असं जेव्हा फिरवतोय तेव्हा आपण त्याला काय करतोय, मध्ये ओढतोय. मग आपली जी फोर्स अप्लाय करण्याची डायरेक्शन आहे ती ही, या डायरेक्शन मध्ये आपण काय करतोय, फोर्स अप्लाय करतोय, आतमध्ये ओढण्याचा प्रयत्न करतो त्याला. बरोबर, आणि दगड काय करतोय, दगड बाहेर जाण्याचा प्रयत्न करतोय. मग इन विच डायरेक्शन फोर्स ऍक्टिंग, याचा आन्सर काय भेटला आपल्याला, इनवर्ड डायरेक्शन, आतमध्ये. बरोबर, ही जी डायरेक्शन तुम्हाला दाखवलेली ही काय असेल, ऍक्ट होणाऱ्या फोर्सची डायरेक्शन असेल. बरोबर, त्यानंतर नेक्स्ट काय म्हणतात बघा, हाऊ विल यू स्टॉप दिस फोर्स फ्रॉम ऍक्टिंग. हा जो फोर्स ऍक्ट होतोय याला आपण स्टॉप कसं करू शकतो, तो जो फोर्स ऍक्ट होतोय त्याला आपण स्टॉप कसं करू शकतो, तर आपण त्याला मोशन जी देतोय, रोटेट जी करतोय ते थांबवून आपण त्याला स्टॉप करू शकतो. बरोबर, किंवा आपण त्याला सोडून देऊ शकतो. समजतंय, मग सोडून दिल्याने तो फोर्स ऍक्ट होईल का, नाही, सोडून देऊ शकतो. व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन दी स्टोन, जेव्हा आपण फोर्स देणं स्टॉप करू तेव्हा स्टोन वरती कुठला इफेक्ट होईल, ते एक खालच्या सेंटेन्स मध्ये सांगितलेलं आहे, ते आपण एकदा वाचून व्यवस्थित समजून घेऊ. बरोबर, ॲज लॉंग ॲज वी आर होल्डिंग द स्ट्रिंग वी आर पुलिंग द स्टोन टुवर्ड्स अस, दॅट इज टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. इथे दाखवलेलं आहे बघा, आपण स्टोन कुठे ओढण्याचा प्रयत्न करतो, टुवर्ड्स अस, स्वतःकडे ओढण्याचा प्रयत्न करतो, दॅट इज
टुवर्ड्स दी सेंटर ऑफ सर्कल. इथे काय असेल, हे जे सर्कल तयार झालंय त्या सर्कलचं इथे काय असेल, सेंटर असेल. या पॉइंटला काय असेल, सेंटर. इथे तो ऍक्ट होण्याचा प्रयत्न करतोय. बरोबर. त्यानंतर काय सांगितलंय बघा, द फोर्स स्टॉप्स ऍक्टिंग इफ वी रिलीज द स्ट्रिंग. जर आपण दोरी सोडून दिली तर तो फोर्स ऍक्ट होण्याचा काय होतो, स्टॉप होतो. इन दिस केस स्टोन विल फ्लाय ऑफ अलोंग अ स्ट्रेट लाईन विच इज टँजंट टू दी सर्कल ऍट द पोझिशन ऑफ द स्टोन. हे बघा, इथे बघा, या पर्सनने काय केलेलं, ही दोरी पकडून ठेवलेली आणि त्यावेळेस त्या पर्सनने या साईडला काय अप्लाय केलाय, फोर्स अप्लाय केलाय. हो, पण जेव्हा त्या पर्सनने दोरी सोडली किंवा सपोज दोरी तुटली तर हा जो स्टोन आहे इथे, हा जो स्टोन आहे हा फ्लाय ऑफ होतो आणि हा फ्लाय ऑफ होत असताना हा स्टोन ह्या डायरेक्शनला निघून जातो. हा जो स्टोन आहे तो इकडच्या डायरेक्शनला काय होतं, निघून जातो. बरोबर. इकडे मग हे काय, त्या सर्कलला टँजंट आहे, कारण इथे किती डिग्रीचा अँगल होतोय, 90 डिग्री. मग हे त्या सर्कलला काय आहे, टँजंट आहे. मग त्यांनी बघा काय सांगितलंय, विच इज टँजंट टू दी सर्कल ऍट द पोझिशन ऑफ स्टोन. स्टोनच्या पोझिशनला ते काय आहे, टँजंट आहे. बरोबर. नंतर ते काय म्हणतात बघा, when the string is released because that is the direction of its velocity at that instant. कोणताही ऑब्जेक्ट कशाच्या डायरेक्शन मध्ये जातो, व्हेलॉसिटीच्या डायरेक्शन मध्ये जातो. बरोबर. एखादी वस्तू तुम्ही समजा लोटत होता, त्याला काहीतरी स्पीड आला आणि सोडून दिली, तर तुम्ही ज्या डायरेक्शनला लोटत होता ती त्याच डायरेक्शनला जाईल. तसंच स्टोन गोल 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 आपण फिरवत होतो या सर्कलमध्ये, पण आपण इथे सोडून दिला, मग स्टोनला व्हेलॉसिटी कोणत्या डायरेक्शनला होते, या डायरेक्शनला. म्हणून तो कोणत्या डायरेक्शनला गेला, त्याच. आणि त्याच डायरेक्शनला काय म्हणतात, टँजंट टू दी सर्कल. ही जी डायरेक्शन आहे स्टोनची ती काय असते, टँजंट टू दी सर्कल. सर्कलला टँजंट असते. बरोबर. आता नेक्स्ट त्याच्यामध्ये काय सांगतात, यू मे रिकॉल दॅट इफ यू हॅव परफॉर्म 5 रुपीज कॉइन. यू मे रिकॉल दॅट वी हॅव परफॉर्म अ similar activity previously in which 5 rupees coin is kept on a circular disc, flies of the disc along the tangent to the disc. 9th ला आपण एक ऍक्टिव्हिटी केली होती बघा. त्या ऍक्टिव्हिटी मध्ये काय होतं, एक अशी एक डिस्क होती. बरोबर. आणि त्या डिस्क वरती एक कॉइन ठेवला होता तुम्ही आणि त्या डिस्कला तुम्ही काय केलं होतं, असं रोटेट केलं होतं. बरोबर. आणि जेव्हा तुम्ही त्या डिस्कला रोटेट केलं तेव्हा हा जो कॉइन आहे, हा कॉइन असा परपेंडिक्युलरली बाहेर पडला होता. बरोबर. किंवा अलॉंग द टँजंट काय झालं होतं, बाहेर पडला होता. तुम्ही ही ऍक्टिव्हिटी घरी पण करू शकता. एखाद्या रोटेटिंग डिस्क वरती कॉइन ठेवायचा आणि डिस्क खूप जोरात रोटेट करायची, तो कॉइन काय होईल, तिथून बाहेर जाईल आणि त्याची डायरेक्शन काय असेल, अलॉंग द टँजंट टू द डिस्क किंवा टू द सर्कल. त्या सर्कलला टँजंट असेल किंवा डिस्कला काय असेल, ते टँजंट असेल. Thus, the force act on any object moving along the circle is directed towards the center of circle. यावरून आपण काय शिकलो, की जो फोर्स ऍक्ट होतोय कोणत्याही ऑब्जेक्ट वरती, जेव्हा ऑब्जेक्ट सर्कल मध्ये फिरतंय, जेव्हा ऑब्जेक्ट असं सर्कल मध्ये फिरतंय तेव्हा जो कोणता फोर्स ऍक्ट होतो त्याची जी डायरेक्शन आहे ती कुठे असते, टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. आणि ते जो फोर्स आहे त्याचं नाव त्यांनी ठेवलेलं आहे सेंट्रीपिटल फोर्स. त्या फोर्सला काय म्हटले, ते सेंट्रीपिटल फोर्स. सेंट्रीपिटलचा अर्थ काय, सेंट्रीपिटल मीन्स सेंटर सिकिंग. सेंटर सिकिंग म्हणजे काय, हा फोर्स बघा ना, हा कुठे येतोय, सेंटरकडे येतोय. इथे जर असता तर तो पण कुठे आला असता, सेंटरकडे आला असता. जर इथे तुमचा स्टोन असता, बरोबर, तर तेव्हा पण तो फोर्स कुठे गेला असता, सेंटरकडे गेला असता. म्हणजे सर्कल मध्ये तुमचा स्टोन कुठेही असता तरी तो फोर्स कुठे ऍक्ट असता, सेंटरकडे. म्हणून याला काय म्हणतात, सेंट्रीपेटल म्हणजे सेंटर सिकिंग. सेंटर सिकिंग म्हणजे हा जातो ऑलवेज सेंटरकडे. समजलंय. म्हणून याला काय म्हणतात, सेंट्रीपेटल फोर्स. द ऑब्जेक्ट ट्रायज टू गो, द ऑब्जेक्ट
tries to go towards the center of circle because of this force. या फोर्समुळे ते ऑब्जेक्ट काय करतं, सर्कलच्या सेंटरकडे येण्याचा प्रयत्न करतं मित्रांनो. पण इंटरेस्टिंग फॅक्ट असा आहे की ते सर्कलच्या सेंटरकडे कधीही येत नाही. बघू ते आपण कसं. पण आपण इथे आपल्याला एक आयडिया आली की ते कुठे येण्याचा प्रयत्न करताय, टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल, सर्कलच्या सेंटरकडे येण्याचा प्रयत्न करताय. बरोबर. मग आता त्यानंतर नेक्स्ट जे काय एक्सप्लेन केलेलं आहे ते आपण बघू. काय बघा, यू नो दॅट, एवढा पार्ट आपण बघू. यू नो दॅट द मोशन विच इज द नॅचरल यू नो दॅट द मून विच इज नॅचरल सॅटेलाइट ऑफ अर्थ. मूनला काय म्हटलं जातं, नॅचरल सॅटेलाइट ऑफ अर्थ. आपण 9th शिकलो होतो. सॅटेलाइट म्हणजे असा ऑब्जेक्ट की जो अर्थच्या अराउंड काय होतोय, रिव्हॉल्व होतोय. बरोबर. किंवा असा ऑब्जेक्ट की जो अर्थच्या अराउंड प्रेझेंट आहे, साईडला अर्थच्या बाहेर काय तो प्रेझेंट आहे, त्याला आपण काय म्हणलो होतं, सॅटेलाइट. बेसिक आयडिया आहे. बरोबर. सॅटेलाइट बद्दल अजून आपल्याला क्लास 10th मध्ये जो लास्ट चॅप्टर आहे त्यामध्ये शिकायला भेटेल. यू नो दॅट द मून माहिती आहे सगळ्यांना, चंद्र. बरोबर. द मून विच इज नॅचरल सॅटेलाइट. याला नॅचरल सॅटेलाइट का म्हणतात रे, हा पृथ्वीवरून वगैरे लॉन्च केलेला सॅटेलाइट नाहीये, हा नैसर्गिकरित्या तिथे प्रेझेंट आहे, म्हणून याला काय म्हणतात, नॅचरल सॅटेलाइट ऑफ अर्थ. हा कोणाच्या अराउंड फिरतो, अर्थच्या अराउंड, म्हणून याला काय म्हणतात, नॅचरल सॅटेलाइट ऑफ अर्थ. गोज राऊंड अ डेफिनाइट ऑर्बिट. तो अर्थच्या अराउंड काय करतो, एका ऑर्बिट मध्ये असं फिरतोय. सपोज इथे समजा तुमची अर्थ आहे, तर अर्थच्या अराउंड अशा एका ऑर्बिटमध्ये, अर्थच्या अराउंड अशा एका ऑर्बिटमध्ये कोण फिरतोय, मून. बरोबर. मग आता नंतर ते काय म्हणतात बघा, द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ मून ॲज वेल ॲज इट्स स्पीड कॉन्स्टंटली चेंजेस. मूनची जी डायरेक्शन ऑफ मोशन आहे आणि जो स्पीड आहे तो काय होतोय, चेंज होतोय. डायरेक्शन ऑफ मोशन कशी चेंज होते बघा, जेव्हा मून इथे असेल तेव्हा त्याची जी वेलॉसिटी ती अशी असेल, जेव्हा मून इथे असेल तेव्हा त्याची जी वेलॉसिटी ती अशी असेल. बेसिकली तुम्हाला जर समजत नसेल डायरेक्शन ऑफ मोशन कशी चेंज होते, तर बघा, जर समजा तुम्ही सायकल चालवताय आणि एका सरळ रोडने चाललाय, आता समोर टर्न आलाय, तर तुम्ही काय करता रे, फोर्स लावून हँडल शिफ्ट करता आणि मग ती सायकल काय होते, रोटेट होते. बरोबर. मग इथे पण बघा ना, मून जर सर्कल मध्ये फिरतोय तर मूनला सारखं काय करावं लागेल, हँडल फिरवावं लागेल ना. तुम्हाला जर सायकल सर्कल मध्ये फिरवायची तर सायकलचा हँडल काय करावं लागेल, फिरवावं लागेल. बरोबर. सारखं सारखं फिरवत राहावं लागेल. तसंच मूनला सारखं सारखं डायरेक्शन काय करावं लागते, चेंज करावे लागते. बरोबर. आणि त्याच वेळेस त्याचा स्पीड पण काय होतो, चेंज होतो. इथपर्यंत समजलंय. डू यू थिंक सम फोर्स इज कॉन्स्टंटली ऍक्टिंग ऑन मून. तुम्हाला असं वाटतं का की मून वरती काही फोर्स कॉन्स्टंटली ऍक्ट होतात. बरोबर. तर याचा आन्सर आहे यस. मून वरती काहीतरी फोर्स कॉन्स्टंटली ऍक्ट होतात. का, तर कसं बघा, मून डायरेक्शन चेंज करतो, कोणाची, व्हेलॉसिटीची. आणि त्याला जर डायरेक्शन चेंज करायची असेल तर त्याला काय अप्लाय करावं लागेल, फोर्स अप्लाय करावा लागेल. जसं की तुम्हाला सायकलचा हँडल जर टर्न करायचा असेल तर तुम्हाला हँडलवरती काय अप्लाय करावं लागेल, फोर्स अप्लाय करावा लागेल. त्याशिवाय सायकल टर्न होईल का, नाही. मग मून पण टर्न होण्यासाठी त्याला कुठला तरी फोर्स लागेल. मग कुठला तरी एक फोर्स कॉन्स्टंटली त्यावरती काय होतोय, ऍक्ट होतोय. इथपर्यंत आपल्याला यावरून समजतं. व्हॉट मस्ट बी द डायरेक्शन ऑफ दिस फोर्स. या फोर्सची डायरेक्शन कशी असेल, तर तुम्ही जे दोऱ्याचं आणि दगडाचं एक्झाम्पल पाहिलं त्यामध्ये दगडाला गोल फिरवण्यासाठी आपल्याला फोर्स कसा ऍक्ट करावा लागला होता, टुवर्ड्स दी सेंटरकडे ओढावं लागलं. सेंटर हे बघा ना, असं पकडून ठेवावं लागतं, नाही तर आपला हात काय होईल, असा दोऱ्याबरोबर गोल फिरेल. पण काय करतो, छोट्याशा सर्कलमध्ये असा हँड फिरवतो तेव्हा तो फिरतो. म्हणजे आपण काय करतोय, सेंटरला स्टिक राहतोय, सेंटरला चिटकून राहतोय. मग जो फोर्स आहे तो आपण कुठे अप्लाय, कशासाठी अप्लाय करतो, सेंटरसाठी राहण्यासाठी, सेंटरला राहण्यासाठी. तसंच मूनला टुवर्ड्स दी सेंटर एक फोर्स अप्लाय होत असेल.
बरोबर. आणि तो कुठे आहे? मूनचा सेंटर कोण आहे? अर्थ. मून ज्या सर्कल मध्ये फिरतंय त्या सर्कलचा सेंटर कोण आहे? अर्थ. मग तो जो मून आहे त्याचे दोन्ही जे फोर्स आहेत ते कुठे असतील? अर्थ कडे डायरेक्ट असतील, सेंटर ऑफ दी अर्थ कडे डायरेक्ट असतील. बरोबर. मग याचं आन्सर भेटलं. व्हॉट मस्ट बी द डायरेक्शन ऑफ दिस फोर्स? याची डायरेक्शन कशी असेल? टुवर्ड दी अर्थ किंवा टुवर्ड दी सेंटर ऑफ अर्थ. हाऊ वुड यू द मोशन हॅव बीन इफ नो सच फोर्स ऍक्टेड ऑन इट? जर मूनवरती कुठलाही फोर्स लागला नसता आणि मून जर समजा इथे होता, मूनवरती अर्थ कडून कुठलाही फोर्स जर लागला नसता आणि मून जर समजा इथे होता, तर काय झालं असतं मित्रांनो? तर मून जसा तुमचा दगड बाहेर निघून गेलाय परपेंडिक्युलर किंवा अलॉंग द टँजंट, तसा मून अर्थच्या ऑर्बिट मधून एस्केप झाला असता, बाहेर निघून गेला असता. समजतंय? जसं तुम्ही दगड फिरवत असताना जर दोरा सोडला तर दगड जसा बाहेर निघून जातो, तसंच मून फिरत असताना जर कुठलाही फोर्स अर्थ कडून त्यावरती ऍक्ट झाला नसता तर तो मून पण काय झाला असतं? बाहेर फेकला गेला असता. बरोबर. किंवा तो या डायरेक्शनने निघून गेला असता. डू द अदर प्लॅनेट इन द सोलार सिस्टीम रिव्हॉल्व अराउंड द सन? काय सांगितलंय? डू द अदर प्लॅनेट इन द सोलार सिस्टीम रिव्हॉल्व अराउंड द सन इज इन अ सिमिलर फॅशन. ते जे बाकीचे प्लॅनेट आहे ते याच पद्धतीने वर्क करतात का? तर याचा आन्सर आहे एस. बाकीचे पण जे प्लॅनेट आहे ती याच पद्धतीने काय होतात? वर्क करतात किंवा याच पद्धतीने ते रिव्हॉल्व होतात. इज सिमिलर फोर्स ऍक्टिंग ऑन देम. यस, ग्रॅव्हिटेशन फोर्स त्यावरती काय होतो? ऍक्ट होतो. व्हॉट मस्ट बी इज द डायरेक्शन? हा, तर यामध्ये थोडस रफ करून मी डायग्राम ड्रॉ करतोय. जस्ट अ मिनिट. आता बघा, आपण जे आपली टोटल सिस्टम आहे ती कशी रन होते हे बघूया. आपली जी टोटल सिस्टम आहे ती कशी रन होते हे बघूया. तर त्यासाठी मी पहिले कन्सिडर करतोय एक सर्कल. बरोबर. पहिले कन्सिडर करतोय एक सर्कल किंवा आपण कन्सिडर करू की इथे सन आहे. एस ने दाखवलाय. इथे काय आहे? सन आहे. त्यानंतर तो जो सन आहे त्याच्या अराउंड एक प्लॅनेट रिव्हॉल्व होतोय. आपण आपलाच प्लॅनेट घेऊ, अर्थ. सनच्या अराउंड काय रिव्हॉल्व होतंय? अर्थ रिव्हॉल्व होते. मग जर सनच्या अराउंड अर्थ रिव्हॉल्व होते तर अर्थ कडे, जर सनच्या अराउंड अर्थ रिव्हॉल्व होते, सिम्बॉल हे काय? अर्थ आहे. जर सनच्या अराउंड अर्थ रिव्हॉल्व होते, रोटेट होते, तर सन पण कुठला तरी फोर्स अर्थ वरती ऍक्ट करत असेल जेणेकरून अर्थची काय होईल? डायरेक्शन चेंज होईल. डायरेक्शन कशी चेंज होईल बघा. जर समजा तुमची अर्थ इथे असेल तर अर्थची जी डायरेक्शन आहे ती कशी असेल? अशी असेल. बरोबर. जर समजा तुमची अर्थ इथे असेल तर अर्थची जी डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी ती कशी असेल? अशी असेल. बरोबर. मग सगळ्याच्या सर्कल मध्ये अर्थ काय होते? कंटिन्युअसली रोटेट होते. पूर्ण सर्कल मध्ये अर्थ काय होते? कंटिन्युअसली रोटेट होते. अशी जी अर्थ आहे अशी काय होते? कंटिन्युअसली रोटेट होते. मग अर्थ कडे जो फोर्स लागतो त्याची डायरेक्शन कुठे असते? टुवर्ड्स दी सेंटर. बरोबर. मग सेंटर कोणाला म्हटलेलं आहे? सनला. मग अर्थ कडे जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागतो तो कुठे असतो? टुवर्ड्स दी सेंटर किंवा टुवर्ड्स दी सन. तो कुठे असतो? सन कडे असतो किंवा टुवर्ड्स दी सेंटर असतो. मग बघा ना, यावरून आपल्याला काय समजते की कुठला तरी एक फोर्स आहे. तो फोर्स असल्यामुळे ते ऑब्जेक्ट काय होत आहे? रोटेट होत आहे. मग असं सनला रोटेट असं अर्थ सनच्या अराउंड काय होते? रोटेट होते. माहितीये ना, दिवस रात्र होतात, अर्थ सनच्या अराउंड काय होते? रोटेट होते. असेच बाकीचे पण प्लॅनेट काय होतात? सनच्या अराउंड रोटेट होतात. बरोबर. त्यानंतर नेक्स्ट, फ्रॉम द अबोव ऍक्टिव्हिटी example and question, it is clear that moon go round the earth. There must be force which is exerted on the moon. This force must be exerted by the earth which attracts the moon towards itself. हा जो फोर्स आहे हा कोणी एक्झर्ट केलाय? अर्थने.
आणि कशासाठी? टू अट्रॅक्ट द मून टुवर्ड्स इटसेल्फ, मूनला स्वतःकडे अट्रॅक्ट करण्यासाठी. सिमिलरली सन मस्ट बी अट्रॅक्टिंग द प्लॅनेट्स इन्क्लुडिंग अर्थ टुवर्ड्स इटसेल्फ. यासारखं सन पण काय करतोय? अट्रॅक्ट करतोय. पण जसं तुम्ही दगडाला ओढताय, दगड गोल गोलच फिरतोय, त्याच्याकडे ओढला जातोय का नाही, तसंच सन सगळ्या प्लॅनेटला ओढतोय. सॉरी, अर्थ असेल किंवा अदर प्लॅनेट्स असतील, बरोबर, मार्स असेल किंवा दुसरे कुठले प्लॅनेट असतील, त्याला सन ओढतोय. पण तो फोर्स इतका जास्त नाहीये की तो त्याच्याकडे ओढून येईल. तो फोर्स इतकाच आहे की तो त्याला काय करेल? सर्कलमध्ये फिरवेल. जसं की दगडाला तुम्ही तो फोर्स इतका अप्लाय करताय की तो काय होतोय? सर्कलमध्ये फिरतोय. आय होप तुम्हाला हे सगळं क्लिअर झालं असेल. आज आपण कव्हर केलाय टॉपिक सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपेटल फोर्स. सर्क्युलर मोशन कशाला म्हणतात? असा कोणताही ऑब्जेक्ट जो पूर्ण सर्कलमध्ये फिरतो आणि त्याला फिरवण्यासाठी कोण काम करतं? सेंट्रिपेटल फोर्स. ठीक आहे, तर मग इथपर्यंत आपण स्टॉप करूयात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊयात आपण केप्लर्स लॉ. सो कीप स्टडिंग अँड ऑल द व्हेरी बेस्ट.